दिवसाची सुरुवात येशूबरोबर. काही वर्षापूर्वी एक तारे जमीन पर हा हिंदी चित्रपट आला होता आणि त्यामध्ये एका लहान मुलाची आपण गोष्ट बघतो त्या ठिकाणी की ज्याला शब्दाचे अर्थ किंवा वाक्य लिहिणे किंवा त्याचे जे स्पेलिंग्स असतात त्यामध्ये त्याची खूप समस्या होती. त्याला ते समजतच नव्हतं आणि तो नेहमी फेल व्हायचा. शेवटी त्याच्या आईवडिलांनी शेवटचा उपाय म्हणून त्याला ते हॉस्टेलमध्ये टाकतात आणि त्या मुलाचा जो आत्मविश्वास आहे तो अगदी लयाला गेलेला असतो. तो कोणाबरोबर बोलत नाही आणि कुठल्याही खेळामध्ये तो भाग घेत नाही. शेवटी एका चित्रकलेचा शिक्षक आहे तो त्याचे गुण ओळखतो, त्याला वेगळ्या प्रकारे तो शिकवतो. शाळा सुटल्यानंतर तो त्याला शिकवतो आणि तोच मुलगा शेवटी पूर्ण शाळेमध्ये खूप हुशार होतो. जे गुणांनी कमी आहेत, बुद्धीने थोडे मागे आहे, त्यांना आत्मविश्वास द्या. ज्यांना समाजामध्ये स्थान नाही ह्यांना पुढे आणा. त्यांचा आत्मविश्वास आपल्याला जागा करायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन बघा. त्यांनी ज्यावेळेस त्याच्या कार्याला सुरुवात केली त्यांनी फार मोठे काही लोकांची निवड केली नाही. त्या अशा लोकांनाच त्यांनी निवडलं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्याचे सर्वोत्तम जर उदाहरण आपण बघितलं तर पेत्राला त्यांनी खडक म्हटलं, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला तीनदा नाकारलं होतं. जेव्हा आम्ही अशा मागे पडलेल्या लोकांना पुढे आणतो, त्यांच्या गुणांची ओळख करतो, त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देतो, त्यावेळेस देवाचं गौरव होतं. आमच्या समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांच्यामध्ये गुण आहे पण आत्मविश्वास नाही, थोडे मागे पडलेले आहे. त्यांना आत्मविश्वास द्या. अशा लोकांना पुढे आणा. आपण येशूवर प्रीती करतो ज्यावेळेस आम्ही अशा लोकांना मदत करतो. बघा, येशूनेच म्हटले आहे की ज्या अर्थी या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले आहे त्या अर्थी ते मलाच केले आहे. इतरांवर प्रेम जेव्हा आम्ही करतो परंतु येशूवर करत नाही तर ते शक्य नाही. जेव्हा आम्ही इतरांवर प्रेम करतो त्याच वेळेस आम्ही येशूवर प्रेम करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक ऋषी वर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 36 आणि 37 वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 10 अँड वर्स 36 अँड 37. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसांचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा, तूही तसेच कर. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.